माझं नाव संजय विश्वनाथ शिरसाट. मी राहणार गंगापूर आनंदवाडी. तर मला गुडघ्याचा प्रॉब्लेम वगैरे होता, गॅप पडलेला होता गुडघ्यामध्ये. तर तो गॅप वगैरे क्लिअर झाला आणि त्याच्यानंतर मला शुगरचा आजार उद्भवला. आणि तो शुगरचा आजार म्हणजे भरपूर दिवसापासून असं, पण मी कधी चेक वगैरे केला नव्हता. तर एक दिवशी तर ते जरा जयश्री मॅडम माझी चिडचिड झाली थोडीशी. ना काका तुम्हाला शुगर आहे म्हणलं, कशावर तुमची चिडचिड झाली आहे. तर त्यावेळेस मी शुगर चेक केली तर जवळजवळ 473 आलेली होती. 473 मी कधी चेकच केलेली नव्हती. सर्व्हिस बी केली मी जवळ 45 वर्ष 35 वर्ष, कधी चेक केली वगैरे काहीच नाही. ते मॅडमनी सांगितल्यानंतर मी शुगर चेक करायला 472 आलेली होती. नंतर अजय सर आणि मॅडमला दाखवलं रिपोर्ट. अजय सर बोले डर कोई बात नाही बोले सर बाबा आपली जर क्लिअर हो जाईल. तर मग आता माझी शुगर आता सध्या 240 आहे. पण मग काय होतं, काही गोष्टी ना आपल्यावर सुद्धा असतात. थोडस जपायचं आपल्या आजाराला. का होतं माझं पोट आपण जिकडे ते दिसलं का ते खायचं, हे दिसलं का ते खायचं, ही सवय बेकार आहे. त्याच्यामुळं काय करतो का मी थेरपीला काय मग महिने झाले कंटिन्यू येतोय. मी एका दिवशी गॅप वगैरे एखादा पडतो. तर थेरपी मला खूप आनंद वाटतोय आणि एक माझं एक कुटुंबच झालेलं आहे एक प्रकारचं. आणि हे जे आहे मॅडम वगैरे सगळे आपल्याला प्रेमाने बोलतात सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बरं वाटतं. या मॅडम बोलत राहतात प्रियंका मॅडम, या जर कोणी मॅडम नसल्या ना तरी मी विचारतो. आणि मी नाही आलं तरी विचारतो का काल आले नाही असं नाही. तर एक चांगल्या गोष्टी आहे. आणि ते म्हणताना आपल्या जीवनाचं शिल्पकार आपणच आहे. याच्याकरता आपली काळजी फक्त एक आपली बायकोशी घेऊ शकते, ती किती घेऊ शकते हे आपल्याला माहिती. पण हा जो आजार आहे हा आपलाच असतो. या आजाराला आपणच कारणीभूत असतो. त्याच्याकरता आहे काही आता तुम्ही ते नेहमीच आहे, प्रत्येक सांगायची गरज नाही. तुम्ही बोलले माझं 2-3 दिवस येणं नाही झालं, तुम्हाला वाटतं आपण नाही गेलं तर आपला आजार वाढू शकतो, त्याच्याकरता तुम्ही आलेच असं. आणि प्रत्येकाने काळजी घ्यायची. आणि शिवाय कोणाला आजार नसेल किंवा थोडाफार असेल तरी कमीत कमी मला एक असं वाटतं की थेरपी कमीत कमी तर आपला आयुष्य थोडंफार पण वाढू शकतो. कसं वाढवणार का आपला जर आजार कमी झाला तर आपलं आयुष्य वाढलंच आहे. नाही आजकाल कसं आहे, दवाखाना हा काही सोपा राहिलेला नाही. दवाखान्यामध्ये आणि खर्च आहे आणि गोष्ट आहे. आणि मी शुगरच्या गोळ्या आणून पडलेल्या मला आठवून सुद्धा नाही राहत गोळी घ्यायची. त्याच्याकरता मी काळजी नाही थेरपीला येतो.